तंत्रज्ञान विकसित होत आहे, त्याचं स्वरूप बदलत आहे आणि त्या माध्यमातून अनेक नवीन आव्हानं आणि अनेक नवीन आपल्याला संधीसुद्धा त्यातून उपलब्ध होत आहेत. मुनगंटीवार साहेब, आपण पूर्वी आपल्या संस्कृतीत ऐकलं की माणसं रूपं बदलायची, माया करायची. आता हे AI तंत्रज्ञान, आत्ता जे सगळे आमदार त्याच्यावरती चर्चा करतायत की माझा चेहरा चोरला तर, माझी माया कुणी तयार केली तर आणि त्याचा वापर केला तर काय होईल, इथपर्यंत आपण आता येऊन पोचलो आहे. माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. तंत्रज्ञानाचं स्वागत सगळेच करतात, परंतु तंत्रज्ञानाच्या बरोबर ज्या काही सगळ्या त्याचे धोके येतात त्याच्यावरती आपण आज विचार करतोय. याच्यामध्ये या तंत्रज्ञानाचा फायदा करून गुन्हेगारांना ओळखता येतं फेस रेकग्निशनमुळं, त्याचा डाटा इमिजिएट मिळतो. तर अध्यक्ष महोदय, एक प्रश्न आहे की हे तंत्रज्ञान आपण आपल्या पोलीस खात्याला देणार का, की पोलीस खातं इमिजिएट चाललेल्या प्रत्येक माणसाचा चेहरा बघून हा माणूस सराईत गुन्हेगार आहे, हा माणूस सराईत घरफोडी करणारा आहे, हा माणूस सराईत आहे, याच्यावर पूर्वीचे आरोप आहेत, हा फरार गुन्हेगार आहे, हे पण यांनी ओळखता येईल ना. एका बाजूला आपण चिंता व्यक्त करतोय अध्यक्ष महोदय, पण दुसऱ्या बाजूला या तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर आपला समाज सुद्धा सुरक्षित होणार नाही का. त्याच्यामुळं जे आपले त्या ठिकाणी कायद्याचे रक्षक आहेत त्यांना हे तंत्रज्ञान सरकार उपलब्ध करून देणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, की ज्याच्याकरून सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता अधिक केली जाईल. दुसरा जो विषय आहे, माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, की हे जे सगळं येते तंत्रज्ञान, याला आपण रोखू शकतो का. महाराष्ट्र शासनाची इच्छा आहे का की या महाराष्ट्रामध्ये AI आधारित जे सगळे स्मार्ट गॅजेट आहेत ते वापरता येणार नाही, अशी काही महाराष्ट्र शासनाला कायदा करता येईल का, कायदा करायची इच्छा आहे का, आपण हे तंत्रज्ञान रोखू शकतो का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. कदाचित त्याचं उत्तर नाही असणार आहे, कारण तंत्रज्ञानाच्या बरोबर आपल्याला जावंच लागणार आहे. मग हे सगळं जर आहे, हे जर स्वीकारायचं आहे, तर याच्या संदर्भातली AI स्मार्ट गॅजेट, कारण आता पेन आलेत, बटन आलेत, चष्मे हा आत्ता नवीन आलेला आहे, कशा कशात अजून काय काय होणार आहे हे माहीत नाही. त्याच्यामुळं या सगळ्या ज्या ज्या गोष्टीला अंगावरती धारण करता येईल, ज्याला AI आणि कॅमेरा असेल, अशाच्या संदर्भात महाराष्ट्र शासन हे देशामधलं कायम पुढे असलेलं राज्य आहे. तर पहिल्यांदा AI आधारित या सगळ्याची एक कायदा महाराष्ट्र शासन करेल का आणि तो केंद्राकडे मंजुरीला पाठवेल का, हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत.